संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. राख, वाळू आणि भूमाफियांवर मकोका लावा. बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. बीडच्या आष्टीच्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉगबाजी. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. बीडच्या आष्टीच्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉगबाजी. आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मंत्री पंकजा मुंडेंचं ही जोरदार भाषण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यावर. आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन. डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर. राहुल तसं बाळायला गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे. राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासडा. असली प्रवृत्ती ठेचून काढा. उदयनराजेंचा संताप. पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा. साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी छापेमारी. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार. संजय राऊतांची टीका. तर वर्षा बंगल्यावरून पुन्हा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला. सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार. शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर रांगा. तर धाराशिवमध्ये खरेदी केंद्राच्या कारभारावर शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी. हबब शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या. तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर. तुकाराम महाराजांचे होते 11वे वंशज. महाकुंभात पंतप्रधान मोदींकडून अमृत स्नान. त्रिवेणी संगम घाटावर जाऊन केली पूजा. महंतांचेही घेतले आशीर्वाद.